जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थांचे निवडक अभंग क्रमांक 57 निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात रघुनायकाला विनवणी करीत आहेत की माझ्या मनामध्ये परिवर्तन घडून आणावे याबाबत वर्णन केलेले आहे. पतित पावना जानकी जीवना, वेगी माझ्या मना पालटावे. मिथ्या शब्द ज्ञानी तुझंतरलो, संदेही पडलो मी पणाचे. सदा खळखळ निर्गुणाची घडे, सगुण नावडे ज्ञान गवे. रामदास म्हणे ऐसा मी पतित, मी पणे अनंत पाहो जाता, मी पणे अनंत पाहो जाता. या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी पतितांना पावन करणाऱ्या प्रभू रामचंद्रांना विनवणी करीत आहेत की माझ्या मनामध्ये तुम्ही परिवर्तन घडवून आणावे. ज्या योगे माझे मन खोट्या शब्द ज्ञानाच्या भोवऱ्यात सापडून संशयी बनून राहिले आहे. तुमच्या निर्गुण भक्तीची ओढ मला जाणवू लागली आहे. असलेल्या ज्ञानाचा मला गर्व वाटू लागल्याने रामराया तुमची सगुण भक्ती आवडेनाशी झाली आहे. समर्थ रामदास पुढे सांगतात की असल्या फसव्या ज्ञानाच्या अहंकाराने हे प्रभू रामराया तुमच्या भक्तीला पोरका झालो आहे. मी पतित बनून राहिलो आहे, तरी तुम्ही माझ्या मनामध्ये परिवर्तन घडवून आणा अशी विनवणी करीत आहेत. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.